श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, हे राजन, एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या रुक्मिणी देवीच्या महालामध्ये पलंगावर पहुडले होते, आराम करत होते. साक्षात रुक्मिणी देवी भगवंताची सेवा करत होती. त्यांचे पाय चेपत होती, पंख्याने त्यांना वारा घालत होती. तिचं सुंदर मुखकमल पाहून, तिच्या मुखावरचं हास्य पाहून भगवान प्रसन्न झाले. तिला अत्यंत प्रसन्न आणि आनंदी पाहून हसत हसत भगवंतानी तिला गंमत करण्यासाठी म्हणून तिची थोडीशी थट्टा करावी म्हणून भगवान रुक्मिणी देवीला म्हणाले, हे राजकुमारी, अत्यंत महापराक्रमी, बलाढ्य, श्रीमंत, प्रभावशाली असे अनेक राजे तुला इच्छित होते, तुझ्याशी लग्न करू इच्छित होते. तुझ्या भावानी आणि तुझ्या वडिलांनी शिशुपालाबरोबर तुझा विवाह सुद्धा ठरवला होता. असं असून देखील तू माझ्यासारख्या एका सामान्य माणसाची निवड का बरे केलीस? हे सुंदरी, जरासंधाला घाबरून मी समुद्रामध्ये राहतो हे तुला ठाऊक नाही का? आणि मी कोणत्याही देशाचा राजाही नाही, माझं स्वतःचं राज्यही नाही, किंवा मला राजसिंहासनही नाही. असं असताना तू माझी निवड केलीस, हे चुकलं नाही का? आम्ही लौकिक व्यवहार सोडून वागणारी माणसं, आणि आमच्याजवळ काहीच नाही. आम्ही आमच्याजवळ काही बाळगतही नाही. आणि अशाच माणसांवर आम्ही प्रेम करतो की जे स्वतः भगवंताशिवाय आपल्याजवळ काही बाळगत नाहीत. त्यामुळे आमचे भक्तसुद्धा आमच्यासारखेच कफल्लक. हे विदर्भ राजकुमारी, तू या गोष्टींचा विचार केला नाहीस का? एका ब्राह्मणाने माझी स्तुती केली काय, आणि त्या स्तुतीला भुलून तू माझी आपला पती म्हणून निवड केलीस काय? हे तुला चुकल्यासारखं नाही का वाटत? मी मोठ्या आनंदाने तुला परवानगी देतो की तू अजूनही तुला अनुरूप असणाऱ्या श्रेष्ठ अशा राजाशी किंवा एखाद्या राजपुत्राशी विवाहबद्ध हो. तुझ्या मनातल्या सर्व अपेक्षा कामना जो पूर्ण करू शकेल. हे सुंदरी, तुला माहीतच आहे की शिशुपाल, जरासंध, शाल्व, दंतवक्त्र आणि तुझा भाऊ रुक्मी हे सारे माझा द्वेष करतात. आणि त्या सर्वांच्या विरोधाला न जुमानता मी तुला अपहरण करून पळवून आणलं. आमच्याजवळ घरदार नाही, देह नाही,
आम्ही स्त्री, संतान, धन यांचा लोभ ठेवत नाही. आम्ही निष्क्रिय असतो आणि केवळ साक्षी भावाने वागत असतो. आम्ही आमच्या आत्मानंदामध्येच मग्न असतो. आम्ही पूर्ण काम असतो. मला तर असं वाटतं, माझ्यापेक्षा सर्व अर्थाने सुंदर, योग्य, अनुरूप असा तुला वर मिळावा. अजूनही तू दुसऱ्या कुणाचीही निवड करू शकतेस. हे सुंदरी, माझी तुला परवानगी राहील. शुकाचार्य म्हणू लागले, राजन, रुक्मिणीला असा गर्व झाला होता की आपणच आपल्या पतीला सर्वांपेक्षा जास्त प्रिय आहोत, आणि तिचा तो गर्व नाहीसा करण्यासाठीच म्हणून भगवान केवळ थट्टा करण्याच्या हेतूने आणि तिचं मनोगत जाणून घेण्याच्या हेतूने असं काहीतरी बोलले. आपले प्रियकर असणारे, प्रियतम असणारे आपले पती हे असं का बोलतायत, असं अप्रिय असं का बोलतायत? हे सारं ऐकून रुक्मिणी घाबरली. तिचं सर्वांग थरथरू लागलं, तिचं हृदय धडधडू लागलं. आपला पती आपल्याला सोडून जाईल की काय या शंकेने ती जास्तच घाबरली आणि रडू लागली. डोळ्यामध्ये काजळ घातलेलं असल्यामुळे ते अश्रूद्वारे खाली ओघळलं. त्यामुळे तिचे गाल आणि तिची छाती काळ्या अश्रुधारांनी न्हाऊन निघाली. ती मान खाली घालून उभी होती. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडेना. अत्यंत दुःखी कष्टी होऊन रडत रडत भयाने आणि शोकामुळे थरथरत ती उभी राहिली. तिच्या हातामधून भगवंताला वारा घालायची चवरी ढळून पडली खाली. तिला अचानक चक्कर आल्यासारखं झालं. तिचे केस विस्कटले आणि ती जमिनीवर पडली, कोसळली. भगवान श्रीकृष्णांच्या ताबडतोब लक्षात आलं. त्यांनी तिची मानसिक अवस्था जाणली. रुक्मिणीचे आपल्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळे, तिचा आपल्यावर अत्यंत भक्तिभाव असल्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे हे भगवंताने ओळखले. दयाळू असणाऱ्या, कृपाळू असणाऱ्या भगवंताने ताबडतोब तिला सावरले. चटकन तिला उचलून पलंगावर झोपवले. तिचे मोकळे अस्ताव्यस्त झालेले केस भगवंताने सावरले. आपला हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवला. आपल्या उपरण्याने भगवंताने तिचे अश्रू पुसले. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला अत्यंत प्रेमाने आपल्या हृदयाशी घट्ट धरले. तिला आलिंगन दिले. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिची समजूत काढण्याच्या हेतूने भगवंत म्हणाले, माझं चुकलं बरं का, मी तुझी अशी चेष्टा करायला नको होती. हे विदर्भ नंदिनी, माझं हसण्यावारी केलेलं बोलणं तू इतकं मनाला लावून घेतलंस.
अगं तू माझ्याशी एकनिष्ठ आहेस, माझ्यावर अत्यंत प्रेम करतेस, माझ्याशिवाय अन्य काही तुझ्या मनामध्ये येत नाही हे मी जाणतो. मी मुद्दामच असं बोललो कारण तुझा माझ्याबद्दलचा भाव काय आहे, तुझं मनोगत काय आहे हे मला जाणून घेण्याची इच्छा होती. आणि म्हणून हे कल्याणी मी तुझी थोडीशी चेष्टा केली. तुझे थरथरणारे ओठ, तुझ्या रागाने लाल झालेल्या डोळ्यांच्या कडा, भीतीने गांगरून गेलेले तुझे गाल आणि भयभीत झालेलं तुझं मुखकमल मला पाहायचं होतं. तू रागावल्यावर जास्तच सुंदर दिसतेस आणि हे तुझं वाढलेलं सौंदर्य मला बघायचं होतं. आणि म्हणून मी तुझ्याशी थोडीशी चेष्टा मस्करी केली. भगवंताची ती चेष्टा होती हे जेव्हा रुक्मिणीच्या लक्षात आलं, त्यावेळेला भगवंत आपल्याला सोडून एकटीला टाकून निघून जातील की काय अशी जी भीती तिला वाटत होती ती तिच्या मनातून नाहीशी झाली. लाजत लाजत, हसत हसत, नेत्र कटाक्ष टाकत श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहत पाहत रुक्मिणी भगवंतांना म्हणाली, हे कमलनयना, हे प्रभू, अनंत भगवंताला अनुरूप अशी मी नाही, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. ब्रह्मदेवादिकांचे अधिपती असणारे आपण कुठे, आणि केवळ अज्ञानी लोकच जिची प्राप्ती व्हावी म्हणून माझ्याकडे पाहतात अशी मी कुठे. आपण या विश्वाचे अधिपती कुठे आणि मी गुणमय प्रकृती कुठे. आपण राजांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु राजे कोण, तर सत्व रज तम हे 3 गुण, त्यांना घाबरून तुम्ही गुणांच्या पलीकडे लपून राहता, गुणातीत होता आणि गुणांचा कोणताही प्रभाव तुमच्यावर चालत नाही, हे बरोबर आहे. आपलं सर्व राजांशी वैर आहे हे जे आपण म्हणालात तेही बरोबर आहे. राजे म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी ही क्षुद्र इंद्रिय जी आपल्याला या वासनेमध्ये अडकवतात. आपण या राजांचे वैरी आहात म्हणजे इंद्रियांचे वैरी आहात, हेही बरोबरच आहे. हे प्रभू, आपल्याला सिंहासन नाही असं आपण म्हणालात तेही बरोबर आहे, कारण भक्तांनी आपल्या हृदय सिंहासनावर प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये जागा दिल्यावर आपल्याला वेगळ्या सिंहासनाची गरजच काय. जर आपण प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान आहात तर आपल्याला लौकिकातलं सिंहासनाची गरज काय. आपण म्हणालात की इतर पुरुषांसारखा लौकिक पद्धतीने मी वागत नाही, हेही आपलं म्हणणं बरोबरच आहे, कारण इतर सारे लोक विषयामध्ये गुरफटलेले असतात, पशुतुल्य त्यांची वागणूक असते.
आणि हे अनंता, हे भगवंता, आपल्याला या विषय वासनांमध्ये काडीचाही रस नाही, मग आपण सामान्य लोकांसारखे कसे वागाल? आपलं सर्व प्रेम भक्तांच्या अधीन असतं, म्हणून आपल्या क्रिया देखील अलौकिक असतात. या जगामध्ये आपल्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू नाही. ब्रह्मादिक साऱ्या देवदेवता आपलीच पूजा करतात. आपण त्यांनाच प्रिय आहात जे आपल्याला प्रिय आहेत. जे आपली भक्ती करतात त्यांच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण करता. जे तुमचं भजन करत नाहीत त्यांना तुम्ही जाणत पण नाहीत. आपणच काळ रूप आहात, आपणच मृत्यू रूप आहात. आणि म्हणून हे भगवन, जे आपल्याला भजत नाहीत, जे आपली भक्ती करत नाहीत, ते या संसारामध्ये सुखदुःखाला प्राप्त होतात. हे भगवंता, मला दूर करू नका. मला आपल्या चरणाशी कायम ठेवा आणि मला आपल्या सेवेची संधी द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय.